महाराष्ट्रातलं कुणी गुजरातला गेलं तर त्याला गुजराती कायद्यानुसार तिथली शेतजमीन विकत घेता येत नाही। ज्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातचे आहेत त्यांच्या राज्यातील शेतजमीन या देशातला कोणताही नागरिक विकत घेऊ शकत नाही असं म्हणत फेमा कायद्याचा उल्लेख करत राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। मात्र यात प्रश्न असा आहे की खरंच गुजरातमध्ये शेतीची जमीन विकत घेता येते की नाही आणि राज ठाकरेंनी भाषणात ज्या फेमा कायद्याचा उल्लेख केलाय तो कायदा नक्की काय आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। गुजरातमध्ये जमीन विकत घेण्यासंदर्भात फेमा नावाचा कायदा आहे। त्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची विशेष परवानगी घेतल्याशिवाय गुजरात बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकत घेता येत नाही। यासाठी गुजरातमध्ये शेतजमीन कायदा 1948 अंतर्गत कायदा करण्यात आलाय। याचा अर्थ महाराष्ट्रातला माणूसही गुजरातमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही। आता महाराष्ट्रात जमीन खरेदी करण्यासाठी काय नियम आहेत तेही पाहूयात। तर महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही फक्त शेतकरी असायला हवेत आणि शेतकरी असल्याचा पुरावा किंवा शेतीचा अनुभव असल्याचा पुरावा महाराष्ट्रात शेती घेण्यासाठी द्यावा लागतो। ओळखपत्र आणि शेतकरी प्रमाणपत्र सादर करणं इतकाच नियम महाराष्ट्रात शेतजमीन विकत घेणाऱ्यांना आहे। त्यामुळे शेतकरी असल्याचा पुरावा देत कोणीही अगदी सहज शेतजमीन महाराष्ट्रात खरेदी करू शकतो। यात अजून दुसरी बाजू जर आपण पाहिली तर महाराष्ट्रात बिगर शेती कुटुंबातील लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे याआधी शेती नाहीये अशा नागरिकांना शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी नाहीये। तुम्ही महाराष्ट्रातले आहात पण तुमच्या पालकांपैकी किंवा आजी आजोबांपैकी एक शेतकरी असेल तरच तुम्हाला शेतकरी मानलं जातं आणि तरच तुम्हाला शेतजमीन विकत घेता येते। त्यामुळे फेमा कायद्याप्रमाणेच महाराष्ट्रातही कायदा लागू करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे। प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करत असतो, मग तो आम्ही का नाही करावा असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। याचबरोबर उद्योगधंद्यांसाठी जमिनी मागण्यासाठी शेतकऱ्यांकडे कंपनीचे लोक आले तर शेतकऱ्यांनी नुसत्या जमिनी विकू नये तर जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय। आज राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत। तेथील शेतजमीन भारतातील कुठलाही नागरिक विकत घेऊ शकत नाही। कायद्यानुसार परवानगी घेतल्यानंतरच व्यवहार होतो। मग आज आपल्याकडे जमिनी कोण विकत घेतंय हे एकदा पहा। आपलेच लोक जमिनी विकत आहेत, यातून आपण संपून जाऊ। एकदा जमीन गेली की जगाच्या पाठीवर कुठेही स्थान नाही हे लक्षात घ्या असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय। तुम्हाला या संपूर्ण विषयाबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।